श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री निखिल गोखले राहणार मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. निखिल दादा सांगतात, श्रीराम. दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी श्री महाराजांची जयंती होती. त्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी ट्रेनमधून प्रवास करत असताना सहज मनात आलं की ऑफिसमध्ये सगळ्यांसाठी केक घेऊन जावा. पण नंतर माझ्या अशुद्ध गढूळ मनात विकल्प आला आणि वाटलं की उगाच सगळ्यांना केक कशाला द्यायचा. तसेही त्यांना त्याबद्दल काहीच माहीत नाही. नंतर ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये एक महिला सहकारी आहे जिला महाराजांबद्दल खूप प्रेम आहे. त्या दिवशी तिने घरून नाश्ता आणलेला नसल्यामुळे ऑफिस कॅन्टीनमध्ये बाहेरून नाश्ता मागवला व नेमके मलाच कंपनी देण्यासाठी बोलावले. तिच्या बोलवण्यावरून मी तिथे गेलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तिने नाश्त्याला बर्गरसोबत केकही मागवला होता. वस्तुतः त्या दिवशी श्री महाराजांची जयंती आहे हे तिला माहीतही नव्हते. या प्रसंगाने मला माझ्या कद्रू वृत्तीची लाज वाटली. श्रींना अन्नदान अत्यंत प्रिय असताना मी मात्र एक छोटासा केक सहकाऱ्यांना भरवण्यास मागेपुढे पाहिले होते. पण श्रींनी माझे डोळे उघडले होते. मी केक नेला नाही तर त्यांनी माझ्या सहकारी मैत्रिणीला प्रेरणा देऊन केक आणवला होता. मी श्रींची मनोमन माफी मागितली आणि पुन्हा असे कधीही न वागण्याचे श्रींना आश्वासन दिले. श्रीराम समर्थ. साधक हो, प्रथम निखिल दादांना श्रींच्या वाढदिवसानिमित्त सर्वांसाठी केक नेण्याची सद्बुद्धी निर्माण झाली, पण त्यावर अविवेकाने मात केली. पण अखेर त्यांना त्यांची चूक कळली हे महत्त्वाचे. आपली चूक मान्य करणे अतिशय महत्त्वाचे आहे, त्याशिवाय परमार्थ नाही. आपले देखील दादांसारखेच होते म्हणून श्री म्हणतात, सद्विचार निर्माण झाला की क्षणाचाही विचार न करता कृती करून टाकावी. मन पालटायला वेळ लागत नाही. म्हणूनच तर डाव्या हाताने दिलेले दान अशास्त्रीय असताना देखील मनात विचार आल्या आल्या श्रींनी एक चांदीची वाटी आपल्या डाव्या हातानेच आपल्या नापिताला देऊन टाकली व म्हणाले, न जाणो डाव्या हातातून उजव्या हातात ती वाटी येईपर्यंत विचार बदलायचा. किती सुंदर रीतीने सद्गुरू आपल्याला कृती करून शिकवत असतात नाही. म्हणूनच तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावीत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.